देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या 4 दिवसात आपण याच जागेवरती दुसऱ्यांदा भेटलेलो आहोत. परवा मी दिल्लीला जाऊन आलो. रविवारी परत भेटणार आहोत ना. या गर्दीचं एक वैशिष्ट्य आहे. अनेक जण सांगतात की इकडे आपल्या ओळखीचं कोणी नाहीये, आणि नेमकी हीच गोष्ट महत्वाची आहे की आपण सर्व भारतीय आहोत, आपण सर्व हिंदुस्थानी आहोत. आपल्याला आपली ओळख विसरून भीती दाखवून जे राज्य करत होते आतापर्यंत, त्यांनी हे दृश्य पाहण्यासारखं आहे. मला अनेक जणांनी विचारलं, आप कुछ बात करना चाहेंगे? मैंने कहा मैं नहीं कुछ बात करना चाहता, लेकिन ये जन की बात है, ये अब दिल्ली वालों को सुनना होगा. मी तमाम देशभक्तांना सांगतोय की दिल्लीमध्ये या पद्धतीने बेछूट पद्धतीने विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला, अश्रुधूर वापरला गेला. ठीक आहे, सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातामध्ये हा तिरंगा आहे. या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झालेली नाहीये. या तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदुका घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन तुमच्या समोर आहोत. बघू तिरंगा जिंकतो का तुमची हुकुमशाही जिंकते. ठीक आहे, आपण आपल्या एकजुटीचं दर्शन घडवत आहोत. मला वाटतं राष्ट्रगीत तुषार गांधीजी कुठे आहेत? काय करू? हा, एक मिनिट थांबा, जरा थांबा, सगळ्यांनी थांबा. तुषार गांधीजी वरती या प्लीज. आपण खालती उतरूया. नाही, तुम्ही वरती राहा. राष्ट्रगीतासाठी तुम्ही वरती राहा. हर्षलजी 1 मिनिट पकडा. वरून खालती उतरतो प्लीज. एवरीबॉडी रेडी फॉर द नेशनल एंथम? सब लोग तैयार है? अपनी अपनी जगह लीजिए, हम राष्ट्रगीत साथ में गाने वाले हैं. तुषार गांधी जी आइए, ऊपर आइए, या वरती प्लीज. स्पीकर सोडायचा आहे. स्पीकर, साऊंड सिस्टम, कॅमेरामॅन. आपण सुरू करूया आपण राष्ट्रगीत सगळ्यांनी. नहीं, दोगच रहा. आई एम गुड. राष्ट्रगीत शुरू करेंगे. राष्ट्रगीत शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की जय. तर दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आजही हे आंदोलन सुरू आहे. स्वतः उद्धव ठाकरे देखील यामध्ये आज सहभागी झाले. शर्मिला ठाकरे, तसंच अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि तुषार गांधी हे देखील या आंदोलनस्थळी. त्याचबरोबर काही मराठी कलाकारही या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. ठाकरे बंधूंचा रविवारी मोर्चा निघणार आहे. तिकडेच आंदोलन करा. स्टेजवर येऊ नका. स्टेजवरती ज्या केसेस घ्यायच्या त्या आम्ही आमच्यावर घेऊ. तुम्ही तुमच्या अंगावर देशभक्ती ठेवा. बस, तुम्ही तिथे आंदोलन करा. झेंडा नसेल चालू राहील, आम्ही इथेच थांबू.
तर फक्त असेल तो तिरंगा असं आप म्हणत उधर ही हे करो, आंदोलन कोई या इस पे ठिकाणी मत सुरू आओ। आहे। यहाँ आएंगे तो केस हो जाएगी, यहाँ हम लेंगे केस। आप मत धर्मेंद्र लो। प्रधान यहाँ यांचा हम आपके राजीनामा लिए। झालाच पाहिजे अशी मागणी ठाकरेंनी केली आहे। अजून एक गोष्ट म्हणजे 26 जुलैला तिरंगा मार्च असणार आहे। इथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सिद्धिविनायकाच्या चौकापर्यंत आपण सगळे या सेम असंच, नो पॉलिटिकल फ्लॅग्स, नो पॉलिटिकल बॅनर्स, ओनली अँड ओनली तिरंगा, देशभक्तीसाठी आपण पुढे निघालेलो आहोत। तुम्ही पोस्टर दाखवा, सगळे कॅमेऱ्याला पोस्टर दाखवा। अभिजित आहे, अभिजितला व्हिडिओ कॉल घेतो, दीप्तीला दाखवायला व्हिडिओ कॉल होते। तर मुंबईमध्ये तरुण मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। काल या आंदोलनस्थळी स्वतः राज ठाकरे देखील आले होते। आज अमित आणि शर्मिला ठाकरे या आंदोलनामध्ये आहेत, तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे देखील या आंदोलनामध्ये आज सहभागी झालेले आहेत। संजय राऊत देखील या आंदोलनस्थळी आहेत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत तिथून जंतर मंतरवरनं अभिजित, इथे दिल्ली एवढाच मोठा क्राऊड तरुणांचा आलेला आहे, तुम्ही काही सगळ्यांशी बोलणार का? नक्की कसं काय मुंबई? हॅलो, हा अभिजित बोला बोला, तुमचा आवाज येतोय। बोला. कसं काय मुंबई? मुंबईमध्ये जेवढी लोक जमा झालेली आहेत त्यांना मला खूप खूप धन्यवाद आणि माझा विशेष धन्यवाद उद्धव सरांना आणि आदित्य सरांना, जे पहिल्या दिवसापासून कोकण जनता पार्टी असो, सोनम असो किंवा जय देश भारतीय स्टुडंट असो, त्यांच्या सोबत उभा राहिलेले आहेत। आणि उद्धव सर सारखे म्हणतात की हा देशाचा मुद्दा आहे, हा युवकांचा मुद्दा आहे आणि त्यासाठी आम्ही नेहमी स्टुडंट सोबत उभा राहू। तर उद्धव सरांचाही माझा खूप खूप धन्यवाद। आणि मुंबईतल्या लोकांना मला खूप मोठा अपडेट आहे। आज मीटिंग झालेली आहे जेपी नड्डांसोबत आणि मीटिंग खूपच पॉझिटिव्ह होती, जिथे त्यांनी आपल्या 3 डिमांड ऑलमोस्ट स्वीकार केले आहेत। दे हॅव अग्रीड टू ऑलमोस्ट 2 out of 3 डिमांड्स। कॉम्पन्सेशन टू द विक्टिम्स फॅमिली आणि जे केसेस दिल्ली असो, मुंबई असो, देशभरात कुठेही प्रोटेस्टर्सच्या अगेन्स्ट लावण्यात येत आहेत, ते केसेस मागे घेतले जातील आणि सरकारने धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यावर विचार करू असे सुद्धा सांगितलं आहे। Yes, अभिजित. उद्यापर्यंत Thank you. बोलणार आहे चर्चेसाठी। येस अभिजित, धन्यवाद, तुमचा आवाज इथे आला। आणि आता राजीनामा घेऊनच या सिस्टम बदलायची आहे। सिस्टम म्हणजे आता युवा भारत, ये नया का नहीं। We will speak about it. Now the mic will be off and your voice will be the loudest. तर मुंबईमधला तरुण मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये आणि ठाकरे बंधू देखील आवर्जून या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। आज उद्धव ठाकरे या आंदोलनासाठी इथे पोहोचले, त्यानंतर रविवारी इथूनच मोर्चा निघणार आहे। तर तुषार गांधी यांनी एक पोस्टर या ठिकाणी दाखवलेला आहे। तर याच ठिकाणाहून रविवारी मोर्चा देखील निघेल आणि सिद्धिविनायक चौकापर्यंत हा मोर्चा जाणार आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा इथे ठाकरेंनी दिलेला आहे। बीजेपीचं आंदोलन दिल्लीमध्ये सुरूच आहे। उद्या 3:30 वाजेपर्यंतचा वेळ सरकारला देण्यात आलेला आहे आणि त्यांच्या 3 मागण्या होत्या, त्यातल्या 2 मागण्या सरकार त्यासाठी सकारात्मक आहे। तर एक मागणी जी आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा,
या संदर्भात सरकारला 3:30 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आलंय. 3:30 वाजता बैठक होईल आणि त्यानंतर या संदर्भातला निर्णय सरकार घेईल असं म्हटलं जाते. सीजेपी आणि अभिजित दिपके मात्र यावर आपल्या मागणीवर ठाम आहेत.